नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेचा प्रकल्प या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. हा प्रकल्प आपल्याला 10 गुणांसाठी असतो. यापूर्वीच आपण जलसुरक्षेची नोंदवही कार्यपुस्तिका आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्याचबरोबर संरक्षणशास्त्र, विज्ञान प्रात्यक्षिक, भूगोल पुस्तिका, मागील 5 वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका या सर्व ऐच्छिक विषयांची व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर त्याच्यासुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला सहज मिळतील. आजचा विषय आहे इयत्ता 10वी जलसुरक्षा प्रकल्प. प्रकल्पाचं नाव आहे तुमच्या परिसरात असलेल्या एका धरणास भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांकडून धरण निर्मिती, पाणी साठवण, पाणलोट, पाणी वितरण तसेच विद्युत निर्मिती यासारख्या उपक्रमांची सविस्तर माहिती द्या. हे झालं प्रकल्पाचं नाव. पुढचा मुद्दा आहे प्रकल्पाची गरज आणि महत्त्व. बघा तो काळजीपूर्वक. या पद्धतीने आपल्याला प्रकल्पाची गरज आणि महत्त्व या मुद्द्यावर विश्लेषण लिहायचं आहे. प्रोजेक्ट पेपरवर आपल्याला हे कार्य कंप्लीट करायचं आहे आणि याला आपल्याला 10 गुण मिळणार आहेत. त्यानंतर गृहीतक, प्रकल्पासाठी वापरलेलं गृहीतक. पाणी हे पंचतत्वांपैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणे भारतीय संस्कृतीतही पाण्याचे महत्त्व अपार आहे. त्याच्या पुढचा मुद्दा साहित्य व उपकरणे. या प्रकल्पासाठी आपल्याला दुर्बीण, प्रश्नावली, पेन, पेन्सिल, नोंदवही, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक इत्यादी संदर्भ ग्रंथांची गरज असणार आहे. त्यानंतर प्रकल्प कार्यवाहीचे नियोजन. बघा ते नियोजन कसं करणार आहात ते या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात. या पद्धतीने नमुना दाखल मी या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं नियोजन दाखवलेले आहे. तुम्ही यात थोडाफार बदल करू शकतात आणि आपल्या सोयीनुसार हे नियोजन ठरवायचं आहे. साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला हा प्रकल्प कंप्लीट करायचा आहे. बघा सर्व मुद्दे. प्रत्यक्ष कृतीचे वर्णन. धरणाचे ठिकाण कोयनानगर, तालुका पाटणा, जिल्हा सातारा. कोयनानगर धरणाविषयी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या गावाच्या जवळ असणारं धरण तुम्ही निवडायचे आणि त्यावर आधारित प्रकल्प कार्य कंप्लीट करायचे. धरण निर्मिती, पाणी साठवण या मुद्द्याची माहिती. पाणलोट, पाणी वितरण, त्या प्रकल्पाअंतर्गत येणारे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांची माहिती आपल्याला या पद्धतीने लिहायची. विद्युत निर्मिती, नंतर केलेली कार्यवाही, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. निरीक्षण, नोंदी, संकलित माहिती, प्रकल्पाअंतर्गत काय काय माहिती गोळा केली ते आपण या ठिकाणी लिहायचे.
त्यानंतर प्रश्नावली, प्रकल्प कार्य करत असताना आपण कोणकोणते प्रश्न त्या अधिकाऱ्यांना विचारणार आहात ते प्रश्न, त्यानंतर चर्चा संदर्भात मुद्दे, निष्कर्ष, प्रकल्प कंप्लीट केल्यानंतर काढलेला अनुमान, त्यानंतर उपाययोजना, संदर्भ साहित्य आणि स्वमत. त्यानंतर शेवटचा पॉईंट, आवश्यक आकृती आणि छायाचित्र. प्रकल्प कार्य कंप्लीट करत असताना आपल्याला काही आकृत्यासुद्धा प्रकल्पामध्ये ॲड कराव्या लागतात. बघा त्याच्यातली आकृती, धरणाची आकृती आहे, या पद्धतीने ती काढा. बघा काळजीपूर्वक. त्यानंतर दुसरी आकृती, कोयना धरणाची आकृती. आपण छापील छायाचित्र या ठिकाणी लावू शकतात. आपल्या जलसुरक्षेच्या नोंदवहीमध्ये ती आहेत किंवा तशा आकृत्या तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जलसुरक्षा या विषयाचं प्रकल्प कार्य या ठिकाणी कंप्लीट केलेले. आपल्याला हा प्रकल्प नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांचेही प्रकल्प आपल्याला हवे असतील तर तशी कमेंट करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संरक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा, भूगोल नोंदवही, विज्ञान प्रात्यक्षिक आणि बोर्ड प्रश्नपत्रिकांची प्लेलिस्टसुद्धा अवश्य पहा. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असल्यास आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला इयत्ता 10वीच्या वर्गाविषयी सर्व काही मिळणार आहे. थँक्यू.